करेक्ट, एकदम राईट. ओके, व्हेरी गुड, छान, एकदम करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. 10 सेंटीमीटर परिमिती दिलेली आहे. 10 सेंटीमीटर परिमिती आणि एक कोन 71 अंशाचा आणि दुसरा कोन आहे 50 अंशाचा. असे दोन कोन दिलेले आहेत आणि दोन्ही कोन दिलेले असता आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. बघा आता काय करायचंय आपल्याला, सुरुवातीला एक एबी रेषा काढायची. बघा एबी रेषा काढायची. बघा पी आणि क्यू बरोबर किती घेतली आपण, 10 सेमी. पी क्यू बरोबर किती सेंटीमीटर घेतली, 10 सेंटीमीटरची ही रेषा काढायची. आता या रेषेवर म्हणजे ही बघा या ठिकाणी 10 सेमी परिमिती दिलेली आहे. ही परिमिती झाली 10 सेंटीमीटरची. 10 सेंटीमीटरची पी क्यू रेषा काढल्यानंतर आपल्याला 71 अंशाचा कोन करायचा आहे. कुठे, पी बिंदूवर. बरोबर, कोन मापक घ्यायचं. कोन मापक घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीने कोन मापक ठेवायचं आहे की हा 90 अंशाचा कोन जो असतो येणार आहे तो बरोबर इथं आला पाहिजे. कोन मापक ठेवण्याची पद्धत कशी झाली का, बघा कोन मापक इथं ठेवायचंय. ही रेषा बरोबर याच्यावर आली पाहिजे कोन मापकवर. इकडच्या बाजूला किती अंशाचा कोन घ्यायचा आपल्याला, 71 अंशाचा. किती अंशाचा कोन घ्यायचा आहे, 71 अंशाचा कोन या ठिकाणी घ्यायचा आहे. मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 71 अंशाचा कोन इथं घ्यायचा आहे. बरोबर कंपासाच्या म्हणजे कोन मापकावर बरोबर कोन घ्या. कोन घेतल्यानंतर त्याला जोडून घ्यायचा आहे. बघा हा किती अंशाचा कोन घेतला मी, 71 अंश. बरोबर, एका घेतला 50 अंशाचा कोन क्यू बिंदूवर आतल्या बाजूला. क्यू बिंदूवर 50 अंशाचा कोन आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी किती अंशाचा कोन घ्यायचा आहे, हा 50 अंशाचा घ्या आधी आणि त्याच्यानंतर क्यू बिंदूवर 50 अंशाचा कोन केला. बरोबर, आता काय करायचं, हा जो 71 अंशाचा जो कोन आहे याला तू बघायचा. 71 अंशाचा कोन जो आहे याला तू बघायचा आहे आणि 50 अंशाचा जो कोन आहे त्याला बी तू बघायचा आहे. आता तू बघणं म्हणजे कोन तू बघणं हे तुम्हाला शिकवलंय. काय करायचं, कोन तू बघायचा तर असेल तर काय करायचंय आपल्याला, नाही तसं नाहीये. काय करायचंय, या ठिकाणी पी बिंदूवर कंपास ठेवायचा. बघा पी बिंदूवर कंपास ठेवायचा आणि इथं गोल कंस टाकायचा. तुम्हाला त्याच्यानंतर तेच कंपास लावून द्यायचा, इथं पण कंपास टाकायचा. हा इथं गोल टाका, इथं कंस टाका. हो तेच अंदाजे इथं कंस टाका, इकडे कंस टाका. कंस टाकल्यानंतर या कंसावर कंस ठेवा परत पुन्हा इथे. दोघं बाजूला घेतले का कंस. आता कंपास इथं ठेवा. या कंपास इथं ठेवल्यानंतर इथे छेदा. हो तेवढंच महत्वाचं. इथं कंपास कंस आला का, परत इथं कंपास ठेवा. या कंपासाला छेदा. इथे कंसाला छेदायचंय. बरोबर, आला का बिंदू तुम्हाला, आला. आता पुन्हा हीच क्रिया इथं करायची आहे. बघा इथं कंपास ठेवा, याला छेदायचं. इकडे इथं कंपास ठेवा, याच्यात छेदायचं. हा आता आलेला जो बिंदू आहे तो बिंदू आणि क्यू बिंदू जोडायचा आहे. पी आणि आलेला जो बिंदू आहे इथं तो जोडायचा आहे. ही पद्धत दोघं, ही रेषा इथपर्यंत आली पाहिजे, ही रेषा इथपर्यंत आली पाहिजे. हिला इथं जोडायची. पी बिंदूवर 71 अंशाचा कोन केला, त्याच्यानंतर क्यू बिंदूवर 50 अंशाचा कोन केला. पी बिंदूला तू बघायचा आहे.
दुभागण्याची पद्धत तुम्हाला लक्षात आली. योग्य ते अंतर घ्यायचं, अंदाजे घ्यायचा, बरोबर आहे. आणि पी बिंदूवर कंपास ठेवायचा, कंस टाकायचा. कंस टाकल्यानंतर जेवढी त्रिज्या योग्य निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या त्रिज्येचं आणि इथं कंस टाकायचा, बरोबर. पुन्हा तेच अंतर कायम ठेवायचं, इथं बिंदू ठेवायचा, कंपास ठेवायचा, या कंसाला छेदायचं. म्हणजे आलेला बिंदू आणि हा बिंदू पी बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडायचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर याला मी कशाच पद्धतीने याला दुभागायचा आहे कोण, बरोबर. कोण कसा दुभागायचा, इथं कंपास ठेवा, कंस टाकायचा, बरोबर आहे. कंस टाकल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या कंसाचं, इथं कंस टाका, अंतर तेच राहू द्या. कंपास इथं ठेवा या बिंदूवर आणि याला छेदायचं. बघा आलेले जे बिंदू आहे आणि क्यू बिंदू जोडायचा आहे. जोडलेल्यानंतर हा बिंदू येतो बघा, दोघं रेषा सरळ गेल्या पाहिजे. हा बिंदू महत्वाचा आहे आपल्याला. हा बिंदू म्हणजे हा ए बिंदू आहे बघा, हा बिंदू ए. आता आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचंय. पी आणि ए, पी आणि ए चं अंतर जे आहे याचे निम्मे करायचंय अंतर. लक्षात आलं का मी काय बोलतोय. या पी आणि ए चं अंतर जेवढं असेल त्याच्या मध्यभागी आपल्याला लंब टाकायचा आहे. मग लंब टाकायची पद्धत काय, पी आणि ए या रेषेच्या निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्या. लक्ष द्यायचंय. पी आणि ए अंतर जास्त घ्या, वरती कंस टाका, खाली कंस टाका. बघा पी वर बिंदू ठेवून, पी वर कंपास ठेवा, पी वर कंपास ठेवून वरती कंस, खाली कंस टाकला काय. आता ए बिंदू घ्या, आता ए बिंदू घ्या, ए बिंदूवर कंपास ठेवा, बरोबर आहे. या कंसाला, कंस बघा कोणता घेतलेला आहे आपण, त्या कंसाला छेदायचंय, याला छेदायचंय. जे कंस आले ना त्यालाच छेदायचंय, बरोबर आहे. आलेले जे दोन कंस बिंदू आलेले आहेत त्या बिंदूमधून रेषा काढायची. बघा या बिंदूतून आपल्याला रेषा काढायची. बघा म्हणजे या रेषेचे दोन सारखे भाग झाले पाहिजे. झाले का, बरोबर. या दोन रेषे दोन सारखे भाग झाले का, झाले, करेक्ट. आता काय करायचं, ए आणि क्यू याचे सुद्धा दोन सारखे भाग करायचे. ए आणि क्यू चे बोलणं करायचं. काय करायचं, ए आणि क्यू चे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वरती कंस टाका, खाली कंस टाका, बरोबर. केलं का, हा ओके. त्याच्यानंतर तेच अंतर घेऊन क्यू बिंदू घ्या, तेच अंतर घेऊन क्यू बिंदू घ्या, या कंसाला छेदा, या कंसाला छेदा घेतलेले. या दोघही बिंदूतून आता पट्टीने रेषा मारायची. बघा दोघही बिंदूतून म्हणजे या रेषेचे पी ए आणि क्यू चे दोन भाग करायचे. बघा लक्षात येतंय तुमच्या, हा बघा ए आणि क्यू चे दोन सारखे भाग झाले, पी आणि ए चे दोन सारखे भाग झाले. आता या रेषा या खालच्या परिमितीला कुठे टच झाल्या, बघा या रेषा खालच्या परिमिती म्हणजे पी आणि क्यू ची जी परिमिती आहे किती सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर. या पी आणि क्यू ला कुठे स्पर्श झाली, तो पॉइंट बघा. म्हणजे बघा हा पॉइंट दिसतोय मला, बघा माझा हा पॉइंट इथं झाला आणि ही रेषा इथं आली, दिसतंय तुमच्या लक्षात आलं का. आता ए आणि हा आलेला बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडायचा आहे. हा आला ए, हा आहे बी. ए बी कोणता बिंदू, ही जी रेषा इथं आलेली, बरोबर. त्याच्यानंतर ही जी रेषा आलेली आहे या बिंदूवर परिमितीला कुठे स्पर्श झाली, ए आणि परिमितीला स्पर्श केल्यानंतर आलेला जो बिंदू आहे तो बिंदू आहे सी, तो बिंदू आहे सी. आता हा सी बरोबर ए बी आणि हा सी बिंदू. बघा ही जी आपल्याला आकृती सांगितली आहे एक त्रिकोण, ही त्रिकोण आतला भाग आहे. लक्षात आलं काय काय केलं मी, प्रश्न समजला, कोणाला समजला नाही हात वरती करा, कोणाला समजला नाही. ही रेषा
लक्षात आलं का तुझ्या काय शिकवलं? ओके व्हेरी गुड. करेक्ट. ओके व्हेरी गुड. तुझं गडबड झाली. ओके व्हेरी गुड.